श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात मनामनात जनाजनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, एकात्मिक शेती पद्धतीची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे मुक्काम पोस्ट एडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी श्रीयुत अमर तात्यासाहेब पाटील आणि सागर मोहन पाटील यांना आपण आज निमंत्रित केले. सर्व श्रोत्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, अमर तात्यासाहेब पाटील हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी केलेल्या शेतीतल्या विविध प्रयोगांच्या अंती महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आणि आमचे दुसरे प्रगतशील शेतकरी आहेत सागर मोहन पाटील. हे प्रगतशील शेतकरी आहेत आणि आपल्या शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल त्याने आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागामार्फत एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाचं जे मॉडेल आहे ते यशस्वीपणे त्या शेतीमध्ये राबवलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेऊया की नेमक्याच एकात्मिक शेती पद्धतीची कशी ही यशोगाथा त्या ठिकाणी आहे. तर सुरुवातीला मला अमर तात्यासाहेब पाटील साहेब आपल्याला विचारायला नक्की आनंद वाटेल की नेमकं आपल्या शेतीची पार्श्वभूमी कशा पद्धतीने आहे, एडेनिपाणीमध्ये किती आपलं क्षेत्र आहे, कोणकोणती पिकं आपण घेतात आणि कशा पद्धतीने आपण शेती करतात, काय सांगता साहेब? मी साधारणपणे 2007-8 पासून या शेती या व्यवसायाकडे वळालो. गेली 17-18 वर्ष झालं मी शेती करतोय. मी शेती करत असताना याच्या अगोदरची जी आमची शेतीची करायची जी पद्धत होती ते पारंपरिक पद्धतीने करत होतो. पण ते आता इथून पुढच्या काळात आम्ही जसं मी आपल्या कृषी विभागाने कारखान्याच्या लोकांच्या संपर्कात आलो. आमचे ऊस विकास अधिकारी असतील किंवा वाळवा तालुक्याचे आमचे कृषी सेवक किंवा मंडल अधिकारी, कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्कात आल्यामुळं शेतीकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. आणि यानंतर मी शेती एक आधुनिक आणि वेगळ्या पद्धतीने करायला लागलो की जेणेकरून व्यापारी पद्धतीने पारंपरिक शेती न करता किफायतशीर कमी खर्चात फायदेशीर शेतीकडे मी वळालो. बरं, कोणकोणत्या पिकांचा समावेश करता? खरीप हंगामात कोणती पिकं असतात तुमची? सर्वसाधारणपणे साहेब खरीपमध्ये मी जवळपास सोयाबीन, भुईमूग, परत रताळी ही पिकं घेतो. बर, सोयाबीन मध्ये कोणते वाण वापरता? केडे 726. अच्छा, म्हणजेच फुले संगम हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाण. हो. काय अनुभव आहे आपला फुले संगम बाबतचा? फुले संगम बाबत आतापर्यंत जेवढं आम्ही याच्या अगोदर पण अनेक सोयाबीनच्या व्हरायटी लावल्या. 335 असतील, इगल असतील, अंकुर असतील. पण केडे 726 ही व्हरायटी ज्यावेळेला आम्ही त्यावेळेला आमच्या पाठीमागच्या उत्पन्नापेक्षा या उत्पन्नात आम्हाला प्रचंड उत्पन्न मिळालं. सर्वसाधारणपणे 12-13 क्विंटल पर्यंत मिळणारं उत्पन्न जवळजवळ 23-24 क्विंटलच्या पण पुढं मिळालं. अगदीच. आणि पाटील साहेब, सांगली म्हटलं तर बागायती भागाला ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही सोयाबीनची लागवड कशा पद्धतीने करतात? ऊसात आंतरपीक असते की पूर्ण सोयाबीन? नाही सर, ऊसात आंतरपीक असते. 4.5 फुटाची सरी, 7 ते 8 फूट यांच्यावर 2 बियाणं टोकणून बियाणं अशा पद्धतीनं आम्ही ऊसाची म्हणजे सोयाबीनचे टोकणं केले. एकरी साधारणपणे भोंड्यावर जर टोकणाय झालं 12 ते 13 क्विंटल बियाणं आणि पेरायला 26 ते 27 किलो बियाणं. बर, मग कोणकोणतं तंत्रज्ञान सोयाबीन पिकासाठी आपण त्या ठिकाणी अवलंबतात? किंवा बीज प्रक्रिया करतात का, किंवा बियाण्याची निवड कशा पद्धतीने करता? कुणाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभतं? बियाणाची निवड करताना आम्ही कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत, सुर्वे साहेब, याचबरोबर महाजन साहेब, ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोयाबीन पिकाची लागवड केली. त्याला सर्वप्रथम बियाणं आम्ही बिल्डर्सच निवडलं, त्याला बिल्डर्सच निवडलं, त्याला बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया केल्यानंतर परत ते आमच्या शेतात नेऊन टोकणं केली. त्याची 7 ते 8 इंचावर 2 बिया अशा पद्धतीने टोकणं केली. एका एकराला सर्वसाधारण बोंड्यावरती टोकायला 13 किलो बियाणं लागलं. बरं. आणि पेरणी करता सप्प्याला म्हणजे सरासरी आपण पेरणी करतो त्याला 26 ते 27 किलो बियाणं लागलं. हा फरक पडतो, म्हणजे बियाणामध्ये बचत होते. बियाणामध्ये. आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदा झाला? बीज प्रक्रिया केल्यामुळं उगवण क्षमता अतिशय चांगली झाली. किडा आणि म्हणजे कीड लागण्यापासून त्याचं संरक्षण झालं. उगवण क्षमता चांगली झाल्यामुळे फुटव्यांची संख्या जास्त झाली. फुटव्यांची संख्या जास्त झाल्यामुळं शेंगांची संख्या वाढली आणि शेंगांची संख्या जास्त वाढल्यामुळे आटोक्यात उत्पन्नात वाढ झाली. बरं. आणि आता ऊसाची लागवड आपण करतात, ऊसामध्ये सोयाबीन आंतरपीक. ऊस कधी लावता,
कोणता ऊस सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आपण पाऊस पडतो पहिला जूनच्या दरम्यान, मग एक 20 जून 22 जून किंवा अडसाली. पाऊस पडतो हा, त्यावेळेला आम्ही सोयाबीनची लागण करतो, टोकनन करतो. अच्छा. हा, आणि ऊस लागण ही सर्वसाधारणपणे 15 ऑगस्ट 20 ऑगस्टच्या दरम्यान करतो. अच्छा, कोणता ऊस आपण घेताय? कोश 80-032. बर. आणि ऊसामध्ये फक्त सोयाबीनच घेताय की अजून कोणत्या आंतरपिकांचा समावेश असतो? भुईमुग असतो, परत 2-3 साऱ्या सोयाबीनच्या झाल्यानंतर मग घरगुती जे आपण कडधान्य लागतात, चवाळे, मूग, हे सगळं करतो. पूर्वी फक्त ऊसाची शेती करत होता, आता आंतरपिकांचा समावेश असणारी शेती करताय, काय फरक जाणवतोय? सर, आंतरपिकामुळे इतर तर खर्च आहे, तोचा एक फायदा होतो. मुख्य पीक आपलं आहे तसं राहते, आणि त्याच्या ज्या मिळणाऱ्या पैशातनं आपण त्या ऊसाला लागवड टाकू शकतो. मोठ्या प्रमाणात फायदा मोठ्या होतो. फायदा. आणि बीजोत्पादन घेतल्यामुळे त्या गोष्टीचा कोणता फायदा होतो? तर बीजोत्पादनासाठी शीड वापरताय आपण, बियाणं वापरताय. बीज उत्पादनामुळे कसं उगवण क्षमता जी होती की बीज उत्पादन केल्यामुळं जवळजवळ 90%-100% बियाणं उगवलं. त्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला की जेवढी उगवण क्षमता चांगली झाली तेवढं फुटव्यांची तेवढं बियाणं उगवल्यामुळं उगवण क्षमता चांगली झाल्यामुळं त्याचा ढाळींची संख्या चांगली आली, त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. बरं. मग शेती करत असताना गट शेतीच्या माध्यमातून आपलं सर्व गावामध्ये करताय की आपण स्वतंत्र पद्धतीने शेती? नाही, गट शेती सर्व गावामार्फतच करतो. पूर्ण गावामध्ये गट शेतीच्या माध्यमातून गट आपण शेती. कसा गट आपला हा एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून आपण कसं करतो? खरं तर सर 10 वर्षापूर्वी आम्ही ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र शासनाची योजना आली की शेती पद्धत, त्यावेळेला आम्ही आमच्या संपर्कातल्या मित्रांनी गोळा करून क्रांतीवीर शेतकरी स्वयंसहायता गटाची स्थापना केली. त्यातनं ही संकल्पना चालू झाली की बाबा एकत्रित आल्यामुळे आपण गट शेती केल्यामुळे किती फायदा होतोय, काय होतो, ही संकल्पना आम्हाला त्याच वेळेला लक्षात आली. तशा पद्धतीनं आम्ही शेती करतोय. आणि मग एकात्मिक शेती पद्धतीच्या ह्या प्रकल्पातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फार मोठ्या पद्धतीत आपल्याला फायदा होताना दिसतोय. इतर शेतकऱ्यांना काय आपला अनुभव सांगाल? ते काय झालं, आम्हाला गट आमचा असल्यामुळं क्रांतीवीर शेतकरी स्वयंसहायता गट एक दिवस आमचे तालुका कृषी अधिकारी माननीय इंद्रजित चव्हाण साहेबांनी डिग्रज कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी पीक विधिकरण पथदर्शी प्रकल्प हा एक कार्यक्रम होता. त्या ठिकाणी आमच्या गटातील आमच्या सर्व सदस्यांना तिकडे लावून दिलं. त्या कार्यक्रमाला आम्ही गेल्यानंतर तिथं त्या कार्यक्रमाची पूर्ण आम्ही माहिती वगैरे सगळी घेतली. तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे आदरणीय सूर्यसाहेबांचं लेक्चर ऐकायला मिळालं. याचबरोबर महाजन सरांचं होतं, काळे सरांचं लेक्चर होतं. या बऱ्याचशाच लोकांचे लेक्चर ऐकल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की पीक व्यवस्थापन करणं किंवा पीक विविधीकरण प्रकल्प येडीने पण राबविणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ती खऱ्यानं फायद्याची स्कीम आहे. त्या पद्धतीने आम्ही ते प्रकल्प येडीने पण राबविला. अगदी तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं एकात्मिक शेती पद्धतीची यशोगाथा आपण अमर तात्यासाहेब पाटील यांच्याकडून आपण ऐकून घेतली. यानंतरचे आपले प्रगतशील शेतकरी आहेत सागर मोहन पाटील. पाटीलजी, आपलं पुनश्च एकदा स्वागत. काय सांगता येईल आपल्याला, आपले कशा पद्धतीने आपण शेती करत आहात? आमची वडिलोपार्जित शेती 4 एकर आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलेली शेती 3 एकर अशी एकूणतः आमची एक 7 एकर बागायत जमीन आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही ऊसाचंच उत्पादन घेतो. ऊसामध्ये आंतरपीक भुईमूग, सोयाबीन हे खरीपामध्ये घेतलं जातं, आणि खोडवा पीक निघाल्यानंतर ताग असेल, धेंचा असेल, ही हिरवळीची खतं घेतली जातात. अशा पद्धतीने शेतीचं शेड्यूल आमचं आहे. आजकाल असं म्हटलं जातं की दुसऱ्या पिढीला शेती देताना शेती किती आहे त्यापेक्षा ती शेती जिवंत आहे का ही फार महत्वाचं आहे. जमिनीचं आरोग्य फार महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण बोलताना म्हटलं की हिरवळीची खतं आपण घेतोय. हिरवळीच्या खतांचा काय फायदा होतो तुम्हाला? हिरवळीची खतं म्हणजे ज्याप्रमाणे माणसाचं आरोग्य, आपण त्या माणसाच्या शरीरामध्ये असणारं जे काही हिमोग्लोबिन असेल, हे आपण किंवा माणसाच्या शरीराचा आत्मा म्हणतो आपण, त्याप्रमाणे जमिनीचा आत्मा आपण सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. आणि सेंद्रिय कर्ब जितका अनुरूप योग्य असेल तेवढी ती जमीन आपण सुपीक किंवा आपल्याला भरपूर उत्पादन देणारे असे आपण म्हणू शकतो. आणि सेंद्रिय खतं जी आहेत, हिरवळीची खतं असतील, यामध्ये दाहिसा असेल, ताग असेल, यामुळे जमिनीमधील असणाऱ्या सेंद्रिय कर्ब वाढण्याचं प्रमाण आपल्याला, सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता सुधारते आणि आपलं उत्पन्न निश्चितच वाढू शकतं.
अगदीच. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर विलासजी खर्चे साहेब हे सुद्धा संतुलित खत वापरांसाठी आग्रही आहेत आणि सातत्याने आपली जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा अवलंब करावा शेतकरी बांधवांना, हे देखील ते सातत्याने सांगत आहेत. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके सर ह्यासाठी सुद्धा आग्रह आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज बघितलं तर रासायनिक खतांचा तुटवडा भासतोय. अशा वेळी हिरवळीच्या खतांच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याने जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण चांगल्या पद्धतीने, पण सेंद्रिय कर्ब आपण म्हटलं, आपल्या शेतीचं सेंद्रिय कर्ब कसं आहे हे कसं आपलं शेतकरी बांधवांना समजेल? ज्याप्रमाणे आपल्या मानवी आरोग्याची आपण तपासणी करतो, ब्लड टेस्ट असेल, युरिन टेस्ट असतील किंवा इतर ज्या काही चाचणी असतील, त्याप्रमाणे आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा आपल्याला माहीत असणं हे आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. थोडक्यात आपण आरशासमोर उभारल्यानंतर आपलं प्रतिबिंब दिसतं. अगदी त्याप्रमाणे आपल्या जमिनीचा जो काही आरसा आहे त्या जमिनीचा सुद्धा आरशात स्पष्ट चित्र कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी जमिनीची आरोग्य पत्रिका आपल्या डोळ्यासमोर असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी माती परीक्षण आणि करणे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं माती परीक्षण करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. माती परीक्षण केल्याशिवाय आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक जास्त आहेत, कोणते घटक कमी आहेत, आपण कोणत्या बाबींवरती जास्त भार द्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची मध्ये कमतरता आहे, ह्या गोष्टीची आपल्याला सगळी माहिती समजू शकते. निश्चितच. शेतकरी बंधू भगिनींनो, आज जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सेंद्रिय कर्ब आपल्या शेतीचं जर आपल्याला मोजायचं असेल तर महाबीज, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक महाबीज आहे आणि सेंद्रिय कर्ब मोजण्याचं एक मशीन छोटं आणि अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध केलेलं आहे. आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक महाबीज यांच्याकडे जर संपर्क साधला तर आपल्या सेंद्रिय कर्ब आपल्या शेतीचा मोजण्यासाठी सुद्धा एकावेळी 25 सॅम्पल त्या ठिकाणी मोजले जातात. त्याचा देखील आपण लाभ घ्यावा असंच या ठिकाणी या मुलाखतीतनं सागर पाटील यांच्याकडनं जाणून घेताना आपल्याला हे सांगायला सुद्धा मला आवडेल. पण पुन्हा एकदा एकात्मिक शेती पद्धतीच्या संदर्भात तुमचा काय अनुभव आहे? एकात्मिक पीक शेती पद्धती म्हणजे खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. अखिल भारतीय शेती पद्धती मोदीपुरम व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2024 साली आमच्या एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावामध्ये पीक विविधीकरणाचा पद्धतशीर प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पांतर्गत आमच्या गावातील गरजू शेतकऱ्यांना 193 बॅगा बियाणांच्या देण्यात आल्या. यामध्ये जवळजवळ 220 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. 220 शेतकऱ्यांना 193 बॅगा आमच्या गटामार्फत देण्यात आल्या. बियाणं देताना आम्ही 100% बीज प्रक्रिया करूनच त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न केला. कारण जेवढं आपल्या जमिनीचं आरोग्य महत्वाचं आहे त्याचबरोबर बियाणं देताना त्या बियाणाचं लसीकरण करून देणं सुद्धा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण बियाणं जर लसीकरण केलं असेल तर त्या बियाणामध्ये असणारी जी इम्युनिटी पॉवर असेल, रोगप्रतिकारक शक्ती असेल, ती वाढण्यास नक्कीच मदत होते. आणि त्यासाठी आम्ही बियाणं बीज प्रक्रिया करत असताना आम्हाला तालुका कृषी अधिकारी सन्माननीय इंद्रजित चव्हाण साहेब यांनी त्यांचा बीज प्रक्रियेसाठीचा मिक्सर आम्हाला 2 दिवस अवेलेबल करून दिला होता. आणि बीज प्रक्रिया करण्यास म्हणजे ओव्हरऑल हा जो प्रकल्प आहे, आम्ही बीज वितरण करतानाच आदरणीय कुलगुरू साहेब, त्याचबरोबर DOR साहेब बोडके साहेब, डॉक्टर उल्हास सुर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचबरोबर कसबेडीग्रज कृषी संशोधन केंद्राचे डॉक्टर सचिन महाजन साहेब, त्याचबरोबर डॉक्टर संग्राम काळे साहेब यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. बियाणं वितरण करत असतानाच आम्ही एक प्रशिक्षण कार्यशाळा आम्ही ती आयोजित केली होती. यामध्ये सुर्वे साहेब, डॉक्टर संग्राम काळे साहेब, सचिन महाजन साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला अतिशय मोलाचं ठरलं होतं. त्यांनी आम्हाला जमिनीची आरोग्य पत्रिका का गरजेची आहे, काळेसाहेबांनी जमिनी मातीविषयी अगदी सखोल मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर बीज प्रक्रिया का केली पाहिजे, बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याचे आपल्या शेतकऱ्यांना काय फायदे भेटतात, त्याचबरोबर ज्या काही सोयाबीनवरती 2-3 स्टेजमध्ये फवारण्या असतील त्या फवारण्या कोणत्या पद्धतीच्या असाव्यात, त्याचबरोबर तांबेरा येऊ नये म्हणून काय प्रयोग केले पाहिजेत, आपण शेतामध्ये आपण प्रकाश सापळे लावले पाहिजे, त्याचबरोबर निळे आणि पिवळे चिकट रॅप पाहिजेत, शेतामध्ये फेरोमोन सापळे आपण लावले, कामगंध सापळे पण लावले पाहिजेत. म्हणजे काय होतं की आमच्या शेतकऱ्यांना एखाद्या सेमिनारमध्ये असेल किंवा एखाद्या मार्गदर्शन शिबिरामध्ये रोग आल्यानंतर काय केलं पाहिजे हे शिकवलं जायचं. पण आपल्या विद्यापीठाच्या त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला रोग येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे आम्हाला प्रिकॉशन कोणती घेतली पाहिजे हे आम्हाला सांगण्यात आलं. आणि आमच्या सर्व गावातील सर्व शेतकरी बांधवांनी ह्या सगळ्या सूचना फॉलो केल्या
आणि त्याचा रिझल्ट आम्हाला असं जाणवलं की महाजन साहेबांनी आम्हाला सांगितलेलं की बाबा साधारणतः 27 ऑगस्ट नंतर तुम्ही त्यातून पार पडला की त्याच्या पुढे तुम्हाला तांबेरा तुमच्या सोयाबीनवर येऊ शकत नाही. आणि त्या वर्षी अगदी तसं झालं. सोयाबीनवर आमच्या अजिबात तांबेरा आला नाही. आपल्या कृषी विद्यापीठामार्फत आम्हाला फुले संगम म्हणजे केडे 726 हा वाण आम्हाला देण्यात आला होता बियाणासाठी. अतिशय उत्तम वाण आहे. या बियाणाची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय छान आहे. आणि आपण म्हणू शकतो की सोयाबीनचं हे पीक हातातोंडाशी आलेलं सगळ्यात मोठी एक हे म्हणू शकू की तांबेऱ्यामुळं सोयाबीनचं पीक हातातोंड आलेलं जातं शेतकऱ्याचं. पण तांबेऱ्यावरती सगळ्यात प्रतिकारक शक्ती असणार वाण आपण म्हटलं फुले संगम तर ते अतिशय योग्य ठरेल. अगदी आणि या बियाणाची उगवण क्षमता ही आपल्या विद्यापीठाकडून मिळालेल्या अतिशय छान असते. त्या बियाणांचं रोग प्रतिकारक शक्ती छान आहे. आणि ह्या वाणापासून मिळणारं जे उत्पन्न आहे हे अतिशय खूप छान आहे. आणि आपण विविध पीक पद्धती जर म्हटलो तर एक तर आता शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत चाललाय. अगदी त्या तुलनेत शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नाहीये. मग आता ऊसाचं पण अगदी सेम तसंच झालेलं आहे. ऊसाचा उत्पादन खर्च वाढतोय पण ऊसाच्या दरामध्ये वाढ होत नाही. निश्चित. मग आपल्याला शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, दर मिळवणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही पण उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च करणं हे तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हातामध्ये आहे. अगदी. मग त्याला पर्याय म्हणून आम्ही शेतकरी बांधव गावामध्ये बऱ्यापैकी 90% शेतकरी लोक आमच्या इकडं विविध पीक पद्धतीचा अवलंब करतात. यामध्ये 4-4.5 फुटे, काही लोक शेतकरी प्रगतशील शेतकरी 5 फुटापर्यंत सऱ्या सोडतात. भोंड्यावरती सोयाबीन टोकन पद्धतीने केलं जातं आणि सरीमध्ये लागण केली जाते. आणि यामुळे काय होतं, एकतर बियाणाची बचत होते. एकरी जास्तीत जास्त 12 किंवा 13 किलो सोयाबीनचं बियाणं लागतं. आणि आंतरपीक केल्यामुळं ऊसाचा जो काय होणारा खर्च आहे तो त्या सोयाबीनच्या आंतरपिकावरती तो खर्च सगळा निघून ऊसामधून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते शेतकऱ्याला निव्वळ नफा म्हणून राहू शकतं. फक्त आपण त्या सोयाबीनची त्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे. काही गोष्टी काळजीपूर्वक योग्य वेळी योग्य नियोजन केलं पाहिजे आहे. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, आपण कोणतंही खरीप पीक असो रब्बी पीक असो यामध्ये आपण विद्यापीठानं प्रमाणित केल्याप्रमाणे FIR ही जी काही कन्सेप्ट आहे म्हणजे बीज प्रक्रियेची, त्यामध्ये फंगीसाईड असेल, इन्सेक्टिसाईड असेल आणि जैविक बीज प्रक्रिया म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया ही केली पाहिजे आणि जैविक बीज प्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. अगदीच. आणि रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आम्ही महाजन साहेबांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे आम्ही थायमेथॉक्झान हे कंटेन असलेलं क्रुझर आम्ही वापरलं होतं. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी शेतकरी बियाणे टोकणन करत होते त्या दिवशी आम्हाला आपल्या विद्यापीठाकडूनच अतिशय चांगल्या गुणवत्तेचं रायझोबियम आम्हाला मिळालं होतं. त्या रायझोबियमची देखील आम्ही बीज प्रक्रिया त्यावेळी केली होती. त्यामुळं एकतर सोयाबीनवर होणारा खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे हा बऱ्यापैकी नियंत्रित झाला आणि सोयाबीनची प्रतिकारशक्ती बीज प्रक्रियेमुळे 100% वाढली. अगदी. त्याच्यानंतर महाजन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 3 स्टेजमध्ये फवारणी घेतल्या होत्या. पहिल्यामध्ये एक फंगीसाईड, एक इन्सेक्टिसाईड आणि 19-19. दुसऱ्या फवारणीला फंगीसाईड इन्सेक्टिसाईड 052-34 आणि तिसऱ्या फवारणीला फंगीसाईड इन्सेक्टिसाईड आणि 0050 हे डोस दिले होते. मग काही शेतकऱ्यांनी आमच्या इथं 0050 ऐवजी मॅफॉसोल एक बाजारामध्ये मिळतं त्याचे पण रिझल्ट खूप छान आहेत. मग त्याचा पण वापर केला. काही शेतकऱ्यांना आवश्यक वाटेल तर इसाबियॉन बायोझाम हे टॉनिक शेतकऱ्यांनी वापरलं होतं. छान. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठानं बीज प्रक्रियेसाठी फुले सुपर बायोमिक्स हे सुद्धा आता आणलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याचा अवलंब करत आहेत. आपण पाहिलेलं आहे, घेताय आपण फुले सुपर बायोमिक्स? ॲक्च्युली साहेब आम्ही आज म्हणजे आमचा शेतकरी गट जो आहे क्रांतीवीर शेतकरी गट, आज आम्ही ब्रीडर सोयाबीन बियाणे खरेदीसाठी आपल्या विद्यापीठामध्ये आलो होतो. आणि याचबरोबर फार्मर कप स्पर्धेसाठी ऑनलाईन डिजिटल शेतीशाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. अगदी. आणि या शेतीशाळेमध्येच मोहिते सरांनी सांगितलंच असेल आपल्याला, आदरणीय डॉक्टर DL मोहिते साहेब आणि त्याचबरोबर भात डिजिटल शेतीशाळेमध्ये आदरणीय डॉक्टर नरेंद्र काशीद साहेब यांनी बायोमिक्स विषयी आम्हाला माहिती दिली होती. आणि मग इथं आल्यानंतर पण बायोमिक्स विषयी आम्ही सगळं माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला. बायोमिक्स सुद्धा म्हणजे FIR कन्सेप्टमधील जो R आहे म्हणजे जैविक बीज प्रक्रिया
यामध्ये बायोमिक्समध्ये जवळजवळ 11 प्रकारचे बुरशीजन्य 6 त्याच्यामध्ये 6 मध्ये बुरशी आहेत हा. आणि 5 त्याचे 5 फंगस आहेत. आहेत. असे 11 कंटेन असणारा अतिशय छान पद्धतीचं हे बायोमिक्स एक कल्चर शेतकऱ्यांसाठी अतिशय कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्हा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू साहेब असतील, DOR साहेब असतील आणि त्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख विभाग प्रमुख शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो मी. शेतकरी बंधूंनो, अतिशय शेतीला महत्वाचं अशा पद्धतीचं फुले सुपर बायोमिक्स हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलंय. अगदी बीज प्रक्रियेपासून फुलावर येईपर्यंत, काढणीपर्यंत सर्वच गोष्टीसाठी त्याचा एकमेव असा एक छत्री अंमल करता येतो आपल्याला. आपण निश्चितपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाकडे हे उपलब्ध आहे फुले सुपर बायोमिक्स. त्याचाही देखील आपण लाभ घ्यावा. त्याचेच अनुभव आपल्याला या ठिकाणी पाटील साहेब सांगत आहेत. अजून पुन्हा काय आपला अनुभव शेतीचा? शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या पाठीमागे न लागता विविध पीक पद्धतींचा अवलंब करावा. सोयाबीन आपण जर ऊस घेत असाल तर ऊसामध्ये भुईमूग, सोयाबीन, कडधान्य असतील ह्या पिकांचाही अवलंब करावा. आता आमच्या भागामध्ये सोयाबीनमध्ये ऊस घेणं ही अगोदर जी कन्सेप्ट आहे, लोकांमध्ये असा गैरसमज होता की ऊसामध्ये जर सोयाबीन घेतलं आंतरपीक तर त्यामुळे ऊसाचं उत्पन्न घटतंय, ऊसाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, ऊस मार खातो किंवा असं ऊस मार खातो असं बोललं जातं. पण 24ला जो आम्ही पीक विविधीकरणाचा प्रकल्प आपल्या विद्यापीठाअंतर्गत राबवला त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जर 2 सऱ्यामधील अंतर 4 फुटापेक्षा जास्त असेल, सरी वरंब्यावरती सोयाबीनची एकच लाईन असेल, त्या सोयाबीनमध्ये 7 ते 8 इंच जर अंतर असेल तर आपल्या आणि लागणीचा जो काळ आहे तो एक तर सोयाबीन म्हणजे टोकणणीच्या अगोदर एक 15 ते 20 दिवस असावा, किंवा सोयाबीनची टोकणण झाल्यानंतर ऑगस्ट नंतर ज्यावेळी फ्लावरिंग स्टेजच्या पुढे गेल्यानंतर ज्यावेळी सोयाबीनची पानं पिवळी व्हायला सुरुवात होतात त्यावेळी जरी लागण केली तरी ऊसाला सोयाबीनमुळं किंवा आंतरपिकामुळं मार बसत नाही. उलट आंतरपिकाचा एक फायदा आहे, म्हणजे आपण ते एक वरदान म्हणू शकतोय की सोयाबीन असो किंवा इतर कडधान्य असोत, ह्या कडधान्यांच्या मुळाला ज्या काही रायझोबियमच्या गाठी असतात त्या जमिनीतील नत्र स्थिर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आणि तो सोयाबीन हार्वेस्ट झाल्यानंतर म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर त्या जमिनीत राहणाऱ्या ज्या काही मुळाला रायझोबियमच्या गाठी आहेत, ऊस आपण भरणी करताना ती पूर्ण माती ऊसाच्या मुळाशी जाते आणि त्यामुळं नक्कीच त्याचा म्हणजे आंतरपिकामध्ये सोयाबीन हा ऊसाला मार देणं म्हणण्यापेक्षा उलट तो वरदान ठरतोय आणि त्यामुळं ऊसाला उलट फायदा होतोय. किंवा सोयाबीनचं जे काय पालापाचोळा म्हणजे शेतामध्ये पिकल्यानंतर पडतोय त्यापासून पण आपल्याला खत म्हणून आपण एक वेगळ्या दृष्टिकोनानं सोयाबीनकडे किंवा इतर आंतरपिकाकडे आपण पाहू शकतोय. अगदी श्रोतेहो, आपण ऐकत आहात एकात्मिक शेती पद्धतीची यशोगाथा आणि आपल्याशी संवाद साधत आहेत मुक्काम पोस्ट एडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी श्री अमर तात्यासाहेब पाटील आणि सागर मोहन पाटील. तो बऱ्याच वेळापासून आपण एकात्मिक शेती पद्धतीची यशोगाथा या ठिकाणी ऐकत आहोत, पण ही ऍक्च्युली एकात्मिक शेती पद्धती ही शेतकऱ्यांच्या शेतावर राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे बाबासाहेब चव्हाण हे यंग प्रोफेशन म्हणून एकात्मिक शेती प्रकल्पामध्ये काम करतात. कृषी विद्या विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आज आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की हे नेमकंच कशा पद्धतीने शेतावरती ही एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब आपण करत आहात. काय सांगता येईल चव्हाण साहेब? नमस्कार, मी बाबासाहेब चव्हाण, YP सांगली जिल्हा, आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व तसेच एकात्मिक पीक शेती प्रकल्प मोदीपुरम यांच्या संयुक्त विद्यमानं एडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे 250 एकरवर हा प्रकल्प राबवत आहे. यामध्ये आपण 220 शेतकऱ्यांना 193 बॅगा सोयाबीनच्या KDS 726 या वाणाच्या वितरित करण्यात आल्या. यानंतर आपण बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण 220 शेतकऱ्यापैकी 64 शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन, ऊसामध्ये सोयाबीन प्लस भुईमूग या पद्धतीचा ट्रायल घेतली. त्यानंतर ऊस प्लस सोयाबीन केलं आणि प्लेन सोयाबीन केलं. म्हणजे थोडक्यात डिबलिंग पद्धत सोयाबीनची अवलंबली, त्यानंतर ड्रिलिंग पद्धत अवलंबली आणि या पद्धतीमध्ये आपल्याला ऊसामध्ये सोयाबीन ही बेटर ठरली.
वा, छान. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना पाटील साहेब, आपल्याला ऑनलाईन चॅनल, युट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले शेतकरी ऐकत आहेत. जाता आता सोयाबीनच्या संदर्भात या शेतकऱ्यांसाठी आपला काय मोलाचा सल्ला असेल? खरं तर एक पीक शेती न करता विविध पीक शेती करणं आजच्या काळाची गरज आहे. त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. सागर पाटील साहेब, आपलं काय मत आहे? शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये ज्याच्या त्याच्या प्रक्षेत्रानुसार रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो, एका पिकावरती अवलंबून न राहता इतर पिकांचाही आपल्या शेतीमध्ये समावेश करावा. त्यामुळं आता कसं झालंय की एकतर निसर्गाचा लहरीपणा आहे आणि त्यामुळं आपण जे शेतीमध्ये पीक घेतोय त्या पिकामध्ये असणारी जोखीम जी आहे ती वाढत आहे. कोणतेही पीक असू दे, पीक घेतल्यानंतर त्याची ही पीक पाहणी करावी. त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा असेल याची नोंद करावी आपण. त्यामुळं आपली जोखीम थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते. आणि त्याचबरोबर पीक विविधीकरण केल्यामुळं पिकाचीही जोखीम कमी होते आणि आपल्या शेतकऱ्यांचीही जोखीम कमी होत्या. उत्पादन खर्च कमी होतोय त्यामुळं आणि मिळणारं शेतीतून जे काही उत्पन्न आहे हे पण उत्पन्न 100% वाढू शकते. अगदीच. शेवटी शेतकरी बांधव ऐकत असताना इतकं आपण लागवड केल्यापासून काढणीपर्यंत प्रचंड असं काबाड कष्ट घेत असतो आणि शेवटी मग उत्पन्नाचा कुठेतरी ताळमेळ घालणं गरजेचं असतं. यातून किती उत्पन्न मिळतं, काय मिळतं, आपला काय अनुभव आहे? आता विद्यापीठे किंवा शासकीय खर्चानुसार सोयाबीनचा उत्पादन खर्च म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांच्या माहितीनुसार 20,000 ते 21,000च्या आसपास जातोय. परंतु वास्तविक जो खर्च आहे तो नांगरट असेल, त्याच्यानंतर रोटावेटर असेल, सरी पाडणे असेल, हा मेहनतीचाच खर्च जवळजवळ 10,000 रुपयेपर्यंत जातोय एकरी. त्याच्यानंतर बियाणं असेल, बीज प्रक्रियेचा खर्च असेल, पेरणीचा खर्च असेल, पेरणीनंतर वखरणी असेल, डवरणी असेल, काही भागात त्याला कोळपणी म्हणतात, तण यंत्रणाचा खर्च असेल. त्याच्यानंतर आपल्याला उत्पन्न जास्त मिळावं म्हणून आपण काही फंगीसाईड म्हणजे PGRs वापरतो. सोयाबीन असेल किंवा इतर कोणत्याही पिकावरती PGR वापरतो, टॉनिक वापरतो. ह्या रासायनिक निविष्ठांचा आणि खर्च आहे. आणि त्यातून परत हार्वेस्टिंगच्या वेळी आणि काही मजुरांची कमतरता भासते. काही ठिकाणी यांत्रिक पद्धतीनं हार्वेस्टिंग केलं जातंय. आपण 20,000 रुपये सोयाबीनचा जो खर्च पकडतोय, पण वास्तविक शेती करत असताना आम्हाला असं अनुभव येतो की एकरी जवळजवळ 35,000 ते 40,000 रुपयेपर्यंत सोयाबीनचा खर्च जातोय. परंतु सोयाबीनचा जो काय मिनिमम सपोर्ट प्राइस आपण म्हणतोय ते उत्पादन खर्चाच्या प्रमाणात शेतकरी बांधवांपर्यंत शेतकऱ्याच्या हातामध्ये पोचत नाही. याचाही कृषी विभाग असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी जरूर विचार करावा. कारण अगदी प्रत्यक्षामध्ये शेती करत असताना त्या शेतकऱ्याला काही म्हणजे काय पिकाची काळजी घ्यायला लागते, कितीपर्यंत खर्च करायला लागतोय, ही गोष्ट फक्त तो शेतकरीच अनुभवू शकतोय. आणि एवढं सगळं करून सुद्धा परत सगळं ते निसर्गाच्या आणि पावसाच्या हवाले असते. आणि ह्या सगळ्या जोखमीतून आपण त्याला एक जुगार म्हणून नंतर जे काय हातामध्ये राहते ते अगदी मोजकं आणि किंवा तोडकं राहते. अगदी. त्यामुळं शेतकरी बांधव पण आज आमचा सगळा म्हणजे जेवढं होईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती ही राहील की सगळ्याच गोष्टी आपण बदलू शकत नाही. त्यामुळं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च तर आपल्याला कमी करायलाच पाहिजे, त्याशिवाय आपलं उत्पन्न वाढणार नाही. त्याचबरोबर आपण आपल्या पूर्वजांनी जी काही जमीन आपल्याला दिल्या, ज्या अवस्थेमध्ये दिल्या, ती आपल्या पुढच्या पिढीला पण तशीच आणि त्याच अवस्थेमध्ये आपण देणं गरजेचं आहे. आणि शेती करत असताना शाश्वत शेती ही संकल्पना सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे, त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब असेल, जमिनीचं आरोग्य असेल, हे आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी जपलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण जे आपण काय खातोय ते सगळं विषयुक्त अन्न आहे आणि ह्याला जबाबदार ही सगळे आपण शेतकरी बांधवच आहोत. कारण आपण शेतामध्ये कोणतंही पीक घेत असताना बेसुमार रासायनिक खतांचा आपण वापर करतोय. बेसुमार कीटकनाशक असतील, इतर फंगीसाइड्स असतील, पेस्टिसाइड असतील, यांचा आपण बेसुमार वापर करतोय. आणि याचा दुरोगामी परिणाम आपल्या इतर बांधवांबरोबर आपल्या कुटुंबावरती सुद्धा होतोय. पंजाबमध्ये म्हणजे जे काही आज कॅन्सर ट्रेन जाते पंजाब, बठिंडा एक्सप्रेस, काही वर्षानंतर किंवा काही काळानंतर
ती प्रत्येक राज्यामध्ये सुरू होईल आणि त्यावेळी फक्त शेतकरी बांधवांनी विचार करून त्यावेळी काही होऊ शकत नाही. म्हणून आपण आत्ताच सर्व शेतकरी बांधवांनी जागृत झालं पाहिजे आणि विषमुक्त शेतीकडे आपण वळणं काळाची गरज आहे. याकडे वळत असताना काही नैसर्गिक किंवा सेंद्रिय निविष्ठा आपण म्हणू, जैविक निविष्ठा म्हणू, हे आपण स्वतःच्या बांधावरती बनवले पाहिजेत. यामध्ये दशपर्णी अर्क असेल, निम अर्क असेल किंवा जीवामृत असेल, गोकृपामृत असेल, घनजीवामृत असेल, ह्या निविष्ठा आपण सर्व शेतकऱ्यांनी वापरल्या पाहिजेत. त्या सर्व निविष्ठांचा पिकांवरती आपण योग्य वेळी योग्य नियोजन करून फवारणी असेल, आळवणी असेल आपण वापर केला पाहिजे. यामुळे नक्कीच आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढण्यास काही हरकत नाही. अगदीच शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं शेती जर जगली, शेती जर जगायची असेल तर शेतकरी जगवला पाहिजे. शेतकरी जगवला तरच देश जगेल, हेच या ठिकाणी सागर पाटील आपल्याला सांगत आहेत. आणि हे आपल्या एकात्मिक शेती पद्धतीच्या यशोगाथातून त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. शेतकरी अमर तात्यासाहेब पाटील, सागर मोहन पाटील आणि बाबासाहेब चव्हाण यांनी एकात्मिक शेती पद्धतीच्या यशोगाथेबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली सगळी यशोगाथा या ठिकाणी विशद केलेली आहेत. आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत चांगली अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. त्याबद्दल यूट्यूब चॅनल, ऑनलाईन चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते, जगभरातले श्रोते, सर्व शेतकरी बांधव यांच्या सगळ्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती सांगितली. आम्हाला देखील अखिल भारतीय शेती पद्धती मोदीपुरम व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पीक विविधीकरणाचा प्रत्यक्ष प्रकल्प आमच्या येडेनीपाणी गावामध्ये राबवण्याची संधी दिलीत आणि शेतकरी बांधवांची सेवा करण्याची आम्हाला संधी दिलीत. त्याबद्दल आदरणीय कुलगुरू साहेब, आदरणीय डॉक्टर DOR बोडके साहेब, त्याचबरोबर डॉक्टर उल्हास सुर्वे साहेब, डॉक्टर नरेंद्र काशीद साहेब, डॉक्टर आदिनाथ ताकटे साहेब, डॉक्टर नितीन ओगले साहेब, डॉक्टर सचिन महाजन साहेब, डॉक्टर संग्राम काळे साहेब, डॉक्टर बागवान साहेब, या सर्वांचे त्याचबरोबर तुमचे आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. अगदीच श्रोते हो, काळ्या आईची सेवा करत असताना कृतज्ञ भावनेने जे शेतकरी बांधव करतात तेच खरे अन्नदाता असतात. आणि आजचे हा अन्नदाता प्रगतशील शेतकरी अमर तात्यासाहेब पाटील आणि सागर मोहन पाटील यांनी जी एकात्मिक शेती पद्धतीची यशोगाथा या ठिकाणी विशद केली, ती निश्चित आपल्या सगळ्यांच्यासाठी स्फूर्तिदायक आहे आणि सर्व तरुण शेतकऱ्यांच्यासाठी मार्गदर्शक अशीच ठरणार आहे. पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, एकात्मिक शेती पद्धती यशोगाथा याविषयी येडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी अमर तात्यासाहेब पाटील आणि सागर मोहन पाटील, त्याचबरोबर श्री बाबासाहेब चव्हाण यंग प्रोफेशन एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण कृषी जगत अन्नदाता या कार्यक्रमामध्ये ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचा निरोप घेतो. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी, रेडिओ फुले कृषी वाहिनी.